आमचा उद्देश हाच असतो आणि हाच राहिला आहे की लोकांना वेगवेगळ्या कले गुणांमध्ये प्रावीण्य मिळावं, त्यातून एखाद्याला जर का त्याचा रोजगारही मिळाला तर रोजगारातून त्यांनी पुढे जावं. आम्ही संस्कार फाउंडेशनच्या मदतीने या ठिकाणी गणपतीच्या मूर्ती बनवायला शाडू छत्र्या रंगवल्या, त्याच्यानंतर आपण रांगोळी प्रशिक्षण केंद्र घेतलं, मुलांसाठी बुद्धिबळ स्पर्धा घेतली. आज त्याचाच एक उपक्रमाचा भाग म्हणून सगळ्यांसाठी फ्रूट अँड व्हेजिटेबल कार्विंगचं बेसिक कोर्सचं कॅम्प आता तयार केलं. आजच्या ज्या आमच्या प्रशिक्षक आहेत सौ उषाताई रेणके या क्षेत्रातील ख्यातनाम प्रशिक्षक आहेत आणि त्यांनी स्वतः या ठिकाणी सांगितलं की याच्यातून सरावातून त्यांचं जे उत्पन्न सुरू झालं त्यांनी आयुष्यामध्ये लॅक्समध्ये त्यांना ते मिळाले आणि आज त्या कॅटरिंग कॉलेजमधल्या मुलांना सुद्धा शिकवतात. त्यामुळे यातून एखाद्या महिला भगिनीला स्वयंरोजगार होतात. जास्ती बरं वाटलं महिलांसाठी किती हे, कारण कुठलाही कला असून दे, कुठलाही व्यवसाय असून दे, महिलांसाठी आज महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नाही. समीर काय ना काय नवीन घेऊन येतच असतो, काय बोलायलाच नको त्याचं. सगळ्यात पहिलं तर मी समीरचं अभिनंदन करते, काय त्यांनी महिलांबद्दल असा विचार केला. या कोर्सने सगळ्यात पहिले तर मोठा उद्योग आहे आणि खूप पैसे याच्यात येतात. करायची तरा बरोबर असेल, हॉटेल मॅनेजमेंटची मुलं बोलवतात आपल्याला शिकवायला, म्हणजे स्टार्टिंग फर्स्ट सेशनला देतात हे लोक ते कोर्स. मग हे लग्नामध्ये काम येते, कोणाचे मोठे मोठे काही फंक्शन्स असतात तिकडे काम येते, डेमोज देतात. आपण आजकाल मुलांना शाळेत बोलवतात तर त्यांना काहीतरी बनवता येते तर त्यांच्यासाठी काम येते. म्हणजे ह्या कलात व्यवसाय तर आहेच, पण ही कला कधी मरत नाही आहे. तर त्याला राईट वेने आपण गेलो, त्याची प्रॅक्टिस व्यवस्थित ठेवली आणि केली तर आपल्याला ह्या एक चांगला उद्योगच आहे मला म्हणायला. प्रत्येक महिलेला या कोर्सची लाभ घेता यावा म्हणून आम्ही 20 महिलांची बॅच बनवण्याचं ठरवलं. प्रत्येक महिलेला संस्कार फाउंडेशनच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून भाज्या फळं आमच्यातर्फे देण्यात आली, साहित्याची व्यवस्था करण्यात आली, जेणेकरून प्रत्येकीला प्रशिक्षण मिळावं आणि त्याच्यातून त्यांची आवड जोपासली जाते.